नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। 2 गुणांसाठी भाषेचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय। 1. योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे। 2. क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे। दुसरा प्रश्न, मराठी भाषेची श्रीमंती। उत्तर, मराठी ढंगांचे शब्दप्रयोग। 2. एका शब्दाच्या अनेक अर्थछटा। तिसरा प्रश्न 2 गुणांसाठी आहे, शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा। उत्तर, भाषेतील गंमत जाणून घेता येते। 2. खूप नवीन माहिती मिळते। 3. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते। आपल्याकडून भाषिक चुका होत नाही। आणि 5. शब्द मनात पक्का रुजतो। चौथा प्रश्न, चौकटी पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे, त्यातील पहिला प्रश्न, मराठी भाषेची खास शैली, वाक्यप्रचार। दुसरा प्रश्न, शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन, शब्दकोश। प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे, संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट। दुसरा प्रश्न, कधीही करू नयेत अशा गोष्टी। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. पुण्यमार्ग सोडू नये, पैस किंवा होड लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये। प्रश्न दुसऱ्यातील तिसरा प्रश्न, खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी। 2 गुणांसाठी। 1. आळस, आळसात सुख मानू नये, त्या ठिकाणी आकस झालेला आहे पण तो शब्द आळस आहे। 2. परपीडा, परपीडा करू नये। 3. सत्यमार्ग, सत्यमार्ग सोडू नये। प्रश्न तिसरा, आकृत्या पूर्ण करा। 2 गुणांसाठी। 1. साहित्यिक गिरजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये। कथा। 1. माणुसकीचे दर्शन घडते। 2. कथा वाचकांना खिळवून ठेवतात। 3. वास्तववादी चित्रणावर भर। चरित्रे। 1. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे। 2. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा। 3. महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती। दुसरा प्रश्न, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे, स्पष्ट करा। 2 गुणांसाठी। उत्तर, आईवरील प्रेमापोटी मधू एका गृहस्थाचे पाकीट मारतो। पुढे पाकिटातील चिठ्ठी पाहून अस्वस्थ होतो आणि चोरलेले पाकीट परत करण्याचा निर्णय घेतो। त्याची ही कृती संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे। प्रश्न चौथा 2 गुणांसाठी आहे, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। पहिला वाक्यप्रचार, व्यथित होणे, अर्थ आहे दुःखी होणे। वाक्य, लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच। दुसरा वाक्प्रचार, कटाक्ष असणे, अर्थ खास लक्ष देणे। वाक्य, सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आई बाबांनी सांगितलेला तुमचा लहानपणीचा एखादा प्रसंग सांगा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।